खरंच या मुलीला जन्म दिला नाही, पण का मुलीला घेऊन आलो गोड बोलून? तर त्या गोसाळ्याने सांगितलं त्या मुलीच्या पोटातला गर्भ माझ्या इच्छेचा वारस होणार आहे. अरे गोसावड्या, त्या मुलीच्या पोटाच्या गर्भाचं काय करतो हे बघ. पुन्हा मला सांग, माझ्या इच्छेचा कोण वारस होणार आहे? पण नाही, अनोळखी मुलगी, प्रेमाचं बापाचं नातं लावलं नाही का? गोड बोलून घेऊन गेलं पाहिजे, नाही तर तिचा जर माझा जर त्या मुलीला संशय आला तर मुलगी माझ्या बरोबर येणार नाही. गोड बोलून तिला घेऊन गेलं पाहिजे. मुली बाळ शकुंतला, मुली आता आपण सातारला जायचं आहे, पण सातारला जायला वेळेवर आता गाड्या नाही. मुली येता आपण असं करू, आज आपण ढेरेवाडीला जाऊ, एक रात्र ढेरेवाडीमध्ये मुक्काम करू आणि सकाळ झाल्यानंतर एखादी बैलगाडी करू. तुला चालणं होणार नाही, तू दिवसात आहे, 1-2 दिवसामध्ये बाळाची घेऊन नाही का? तुला सातारपर्यंत चालवत न्यायचं म्हणजे हे मला काही बरं वाटणार नाही. रस्त्यातच काय जर बाळातून झाली तर पण माझी आमचा होईल नाही का? तर असं करू, आज आपण संध्याकाळी ढेरेवाडीला मुक्कामला जाऊ, एक रात्र मुक्काम करू आणि सकाळपासून उठले एखादी बैलगाडी करून बैलगाडीने आपण सातारला जाऊ. हा चल हा म्हणजे पुढे डोंगर आहे, मोठमोठ्या दरे हे का नाही? मग मला सांग, तू दिवसात आहे, 1-2 दिवसामध्ये बाळांची होणार आहे, आशिकपणा तुझ्या अंगामध्ये. मग मला सांग, त्या कदाचित त्या दरीमध्ये तर तुझी नजर गेली, तू तुला भूल म्हणजे चक्कर येईल, कदाचित जाता जाता तुझा पाय घसरेल नाही का? मग मी पुढे असेल, तू माझ्या पाठीमागाची, माझ्या का पाटल्या डोळे. मग तसा जर प्रसंग तुझ्यावरती आला, चक्कर आली, भोळ आली, पाय घसरला, तर मी तुला सावरू कसा शकणार नाही. तेव्हा असं कर, तू माझ्या पुढं, तू माझ्या पुढं आणि मी तुझ्या पाठीमागे थांबेल. म्हणजे काय होईल? तसा जर प्रकार घडला, भोवळ आली, चक्करी काढली किंवा पाय काढा घसरला आणि काय झालं तर मी तुझ्या पाठीमाग असेल तर ते मला कळेल, मी तुला सावरू शकेल नाही. आणि मी पुढे तू जर पाठीमाग असतील तर मला सांग, मी तुला कसा सावरू शकणार? तू माझ्या पुढे तर मी तुझ्या पाठीमागे येईल. अजिबात दरीमध्ये पाहायचं नाही, दरीमध्ये अजिबात पाहायचं नाही. संपला तो नाही, ताबडतोब निघून जाऊ. कारण का दिवस मावळतीला चाललाय, गुरेढोर राखणारी माणसं आहेत, ती गावाकडे गुरेढोर घेऊन चालले. याच्यातील कुणी जर मला पाहिलं तर या मुलीच्या खुरात आरोप माझ्यावरती येईल. तर तुला आमचा ताबडतोब निघून जावं. सावकार गेला ताबडतोब आपण निघून जाऊ. नमस्कार मंडळी, माझं नाव गण्या कुंभार. अहो काय सांगायचं आहे,
त्या सावकाराच्या लोकाच्यात काम करून मरून मरलो, पण मला त्यात काही यश जय आले नाही. पण नशिबाला बायको बी इकडे चांगली नाही. आज किती वर्ष झाली लग्नाला? 12-12-24 वर्ष झाली. पोर मला बी नाही, तिला बी नाही. आता मी नाही म्हणून तिने एखाद पोर काढलं असतं तर काय बिघडलं असतं सांगा बरोबर. बागे मी किती वर्ष तुझ्यापाशी नाही? किती वर्ष नाही? हा किती वर्ष? 12 वर्ष झाली. एकाच पोर आहे तुला? मला तुम्ही असला तर मला बोलवूया अजून का तुम्ही नसलं माझं मलाच होतंय. काय अगं बागे, अगं तुला म्हणून मी कारण नको म्हणतो. तू काय ही मला बायकोच नको म्हणतो. आम्ही कुठे मागे लागलो होतो? तुझ्या आई मागे लागली. तुमच्या आई मागे लागली होती. माझ्या मागे लागली. तुमचा बा मागे लागला होता. तुझी आई म्हणत होती पाहुणं काय बी करा आणि हिला एवढं करा. हिला एवढं करा. होतं का काय? घरात काय होतं का? काय तुझ्या आईनं दिलंय? काय होतं? मोठं बोल नको. जादा बोलायचं काय काम नाही. बॉक्सच्या उचलून. एका फटक्यात मोठी होईल. खरं काय? काय होतं? आणि तो काय तुझ्या आईनं काय मला दिलं? माझ्या आईनं ताटे दिली त्याचे होत आहे. हा? ताट पितळी. काय तुझ्या आईची पितळी. झालं पितळीला? अगं तुझ्या आईची पितळी. का खाल्लं नाही त्यात? हा? खाल्लं नाही. अगं पितळी दिली खरं आहे. हा? असं कालून वाढत घेतले की बाळ 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 सांडत होत. किती खोटापणा हो, किती खोटापणा. एवढ्या माणसानं बी आखल्यावानी वागू नये. मी तुझ्या आईने काय दिलं मला? माझ्याने जात दिलं. काय तुझ्या आईचं जात? हिच्या आईचं जात. अगं माझ्या बानं खोटा ठोकला तेव्हा आता खोटा हातात धरून दाड. त्याला पहिलाच खोटा होता. माझ्या आईच्या जात्याला पहिला खोटा होता. खोटा होता. हो हो. आता प्रेमान भांडणाच काय काम नाही. किती जर केलं तर आपला नाही म्हणताय. बाकीची माणसं देवळात जाते ती भजनाला. ही सगळी भजनवारी माझी जोडी असू देत. हा जाते का नाही? जाते. मग ते भजन झालं भरले तिथे का नाही? मग त्याला अक्कल पाहिजे का नाही? मग तुमचं काय काम असतं? माझं घोंगडं कशाला झक मारा घातली तिने. घोंगडं अडकतही भजन सुटूच तर मला हातावर झोप लागते. मग घोंगडा अडकते म्हणून मी येऊस तर एखादं पोर काढल्यावर बिघडते काय. त्याला कशाला हलो उगाच ग बसली मी. उगा नवऱ्याला माणसाला बोलली म्हणताना ग बसली. कोण नवरा? पालता घालून तुडवला असता नवऱ्याला. बाकी माझं लय जीव आहे. कशाला बोवजवर मिशा राखलेल्या नसते. तुला काय वागवाय दिले तुम्ही? हे बागे इकडे. हे बागे तिने सांग गरीब आहे म्हणून गप्पा बघा. गरीब आहे का नाही सांगते. कशाला बोला काय मग एखाद्या गरीबातील लेकराला नाही ना पाप घ्याय एखादं लेकरू बाळ काढलं असतं. गरीब आहे तुम्ही. प्रेमाला गाव बोललाय का मला? होय बागे असं करूया बागे कसं करूया ह्या करूया त्या करूया. मला करायचं येत नाही. बागे मला सांग किती वर्ष झाली लग्नाला? 25 वर्षी. हा 25 कशी 20? 12 35 तुमच्या बालिकेत जायची 24 वर्ष झाली. मला कवा प्रेमान बोललीच काय? तुम्ही अगं असं ती सारखं खदडून बघताय मला. किती जर केलं तर नवरा बघा एका माणसाला चांगली कडक बायको मिळते काय गरीब मिळते. आता मी हा तू गरीबाच होईल. नाही मी कडक काय म्हणूच बरं आहे. मंडळी पुस्तक किती वाजता येते? पैलवान माझा मला एका बुक्कीत हागवतोय. ही जन्मताच असं आहे. असं आहे. हो मग मला सांग मी तुझा नवरा आहे. मला प्रेमान कवा बोललीस का? आता बोलते कवा? नवरा कसा असावा? कसा? सांगू? माझ्यासारखा नसावा. छाती भरदार. छाती आहे का तुम्हाला? कवाळी. अगं 60 लोटी केली माझी तुझ्याकडे दिली आता तुझी माझ्याकडे आली. आम्ही अशीच आहे पहिल्यापासून. छाती कशा कसं सांगू? सांग ना. छाती भरदार. दंड पिळदार. यात काय कमी आहे सांग. बोंबलावणी वाळलाय तुम्ही. काय नवऱ्याला कवा तर प्रेमानं बोलावं. मग आता
प्रेमाला बोलतोय का कशी बोलतोय मी? हा, मग कसा सावणार छातीवर दार दंड पिळदार आन बाई ग आन काय ग असा समाज सरदार बाई ग असा समाज सरदार बाई ग असा समाज सरदार बाई ग त्या बोर्डाला काय म्हणावं? म्हणजे मी साडी नेसू शब्दात गाणे म्हणजे लावण्याची बोल आहे. माझी मनाची मनगणना करा. वाकडी तिकडी तुला पकडी चलना पाणी नेसून साडी कशाला विराचा अवतार अवतार कशाला विराचा अवतार अवतार छातीवर दार दंड पिळदार माझ्या बाई ग अरे काय ग छाया? ए छाव! ए छाव! अगं माझ्या जीवाची दिलदार आहेस तू. तुम्हाला माझं नाव कसं माहित मला गंजी म्हणताय ना ते पत्रिकेवर छापलं होतं का? काय म्हणत पत्रिकेवर छापलं होतं. छाया जी आहे का नाही हा ती तुमची बायको आहे. तुमची ऐके हा आणि आमचा बाप काय म्हणला हा बजरंग. हा. माझं नाव बजरंग. हा आणि तुमचं. तुझी जी बजरंग जी आहे हा. ती छायाची बायको आहे. असं म्हणतील काय अरे बाई ग, असा समाज सरदार. बाई ग, असा समाज सरदार. बाई ग, असा समाज- बाई ग, असा समाज सरदार. बाई ग, असा समाज सरदार.
नालाय किती आहे हो तुम्ही एवढ्या माणसानं मला तसं म्हणताय का हा का पार तसं होतंय त्याच्या मस्तकाचा कुठं मारू का तुझ्या डोसक्यात काय आहे का विचार काय सक्रात किती दिवस झाले जवळ आले मग काय आहे का हे डोसक्यात काम तुमचं आहे माझं नावा तर कस करावं हिला धरायला जाऊ माझ्या हिला तरी तुम्ही जायचं चल तुला माती देतो कुणाला मला गाडगी म्हणती करायची तुम्ही करायचं हा? मी हा आणि तू काय करते मी घरात बसणार बरं बाबा मला बायको जोडी असल्याशिवाय मला नाही कर मग बरं मी पाहिजे ना जोडीला हा, जोडी चला पाहिजे. त्यात दरीत जायचं नाही सगळं अजिबात काम पुरं. हा सगळं काम पुरं करायचं कुणी शॉर्टकट काय करायचं कुणी तू आ. का चल मी पुढे होणार आहे, तुम्ही पुढे होणार अरे बाबा मला भ्या वाटतंय तिथं अस्वाल वाघ असतं मी आहे की तुला काय? मला भ्या वाटतंय आता खनिज मातीला जाय खनिशिवाय माती नाही मला भ्या वाटते तू छातीत धरलेस का माझ्यावर बलात्कार करायला लागले हे भागे तू मला सांभाळून नाही हा? आता काय करायचं आता काय करू काय झालं कसं सांगू तुम्हाला काय झालं बा मला मुतायली आधी मुतायली काय बोलायचं पुढचं आयला या बायकोच्या तुला मुताय आले तू वाटायला लागल्या हा मला कळ आली कशाची कळ आली तुम्हाला बरोबर कुठं मला लाजरीच्या काय आब्रू आहे का हा का ती तरी केवढी मोठी ती भिलू मी त्याला बघून तुमच्याकडे आलो पळत बरोबर बाया केवढी मोठी आहे. हा नको आता मी आहे की हे, हा मी असल्यावर घेऊ नको हा फक्त दमान मत आवाज सोडू नको तुम्ही काय मलाच म्हणताय का अगे गड्याचं मत नाही इकडे आता काय करा या गाड्याला बाय तर म्हटली तर अशी नुसती खडकाला चिड फोडती या आता काय सांगावं चला भागे 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 वाचलीच भागे काय झालं वाचलीच भागे काय मारलं आज तू माझी नव्हती हा? आणि मी तुझा नव्हतो कशासाठी कशासाठी काय काय भागे हो मुंगळा तुमच्या बाण भेटतं का मुंगळ्याला मग कशाला बी मी फुटणं वाघ आला म्हणजे वाघ काय करतोय ग वाघ हा वाघ काय करतोय मुंगळा जर मुंगळा जर चिटकला मागे अगं कंबर तुटून निघती या आणि मुंडक तिथंच राहते भागे मुंगळ्याचं मला काय करायचं आहे आता मोबाईल करा तुम्ही पूर्ण वाघ शिव आला म्हणजे ये मला काय करत नाही मग तुम्ही ते थांबा माझी मी जाती बस. हा तुम्ही ते थांबा तुझ्या पाया पडतो काय दमान मत लांब जाऊ नको किती जर केलं तर मी तुझा नाव आहे माझ्या देखत मुताला बी आहे का तुला नाही नाही इथं बसा इथं बसा बागे मुता केल्या का हिरपाडा केल्या काय पाणी आईचा पुच्चा या बागेचा काय आलं अगं तुला कवा दिवस गेला नाही हा तुझा माझा कवा नवरा बायकोचा काय विषय आहे का नाही हा गाबडं कुणाच घेऊन अहो तिथं बारीक मरून पडली होती हा ती मेली ही मूल जिवंत होत मूल रडायला लागली तुमच्या ध्यान ए तुझ्या
बागे हा? माझे बाप बाहेर का? किती नशीबान ना भाग त्याला घरी नाही म्हणतात पाजूया. लहानाचा मोठा करूया. हा चला 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 चला. नाही 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 हा? तुझ्या आईचं ठोक ना. बागे किती नशीब आमचं हो. आता पोरग खावलं म्हणून सांगायचं नाही कोणाला. हा पण ती पोर आहे का पोरगी मला बघितलं पाहिजे. कशाला बघायचं सांगते नाही नाही बाबा मला त्याशिवाय चार माणसात बघता पोरगीचा पोरगा म्हणून. मग नाही येत. घरात गेल्या बघा. मग कशाला आहे मग काय एवढ्यासाठी काय घरात गेल्या बघा. आपल्या वंशाचा दिवा लागला पाहिजे. हा तुमचं नाव गुडघ्याची झाले. वाऱ्याचा पोरगा मी सांगतो तुम्हाला. बागे हा? लिखून चांगलं आहे की आहे का नाही? आहे का नाही काय पोरगा? सांग मला वाटतं वाटते पोरग काय अंडात मोठा बचकट लहान मानायचं तिथे. वाड्यामध्ये कोण आहे का? वाड्यामध्ये कोण आहे का? वाड्यामध्ये कोण असेल तर थोडं बाहेर या. तुला काय दुसरं काम नाही काय? म्हणजे हीच घर दिसते का सारखं? काय झालं? मागा हातून लावलं आली आवायची. अरे तू माझ्या तोंडाला तोंड देऊ नकोस. माझं काम फक्त सावकारांकडे आहे. सावकार आहेत का वाड्यामध्ये? मारा खायला तुला समज लागलं म्हणजे आबा. सावकार असतील तर त्यांना पडदेशी बोलव. त्यांच्याकडे काम आहे माझं. आबा आणि आलाय बघा तो. गोसावी पुन्हा आला. कशासाठी आला? बघा की आता काय त्याला आहे का? काय रे गोसावी पुन्हा काय आला? नमस्कार सावकार. आलास का हे सांग. म्हणजे अहो मी खास तुमच्याकडे आज भिक्षा मागण्यासाठी नाही आलो. मग मी तुम्हाला सांगितलेलं की तुम्ही कोल्हापूरला जावा आणि कोल्हापूरमध्ये वामन बडेकर जे आहेत. अरे कोल्हापूरला गेलं. सगळं कोल्हापूर प्रांत घातलं. तो वामनराव बडेकर नावाचा माणूसच कोल्हापूरमध्ये राहतो. मुलगी असेल का? दरबार बघायचा तू? उलट पालत कोल्हापूर केलं. बडेकर काय पोरगी बी नाही काहीच नाही. सावकार तुम्ही जे बोलत आहात ते सर्व काही खोटे बोलत आहात. साफ खोट आहे. अरे गोसावी तू खोटं बोलतोय. मी नाही खोटे बोलत. तुम्ही खोटे बोलत आहात. मी खोटं बोलतो? हो. मी कोल्हापूरला जाऊन चौकशी केली. वामनराव बडेकर नावाचा माणूस कोल्हापूरमध्ये नाही. नाही सावकार तुम्ही कोल्हापूरला गेलेला. वामनराव बडेकर यांच्या घरी गेला सुद्धा. पण त्यांची जी मुलगी होती त्यांच्या कन्येला आणि त्यांना गोड बोलून तुम्ही त्या मुलीला आणलं. पण तुम्ही सरळ सातारला न जाता ढेबेवाडी मार्गे तुम्ही आपलं सातारला जा. देवीवाडी मार्गी गेलो. गोड बोलून त्या बडेकराच्या खात्याला हा त्याची मुलगी हस्तगत केली. आणि सरळ मार्गाने कोल्हापूरला न जाता देवीवाडी मार्गी गेलो आणि त्या दरीमध्ये ढकलून दिली त्या मुलीला. का ढकलून दिली हे बी चाललं नाही. म्हणजे त्या मुलीला दरीमध्ये का ढकलून दिली हे कशासाठी ढकलली? अरे गोसाड्या तू सांगितलं त्या मुलीच्या पोटाचा गर्भ माझ्या इच्छेचा वारस होणार आहे. पण तो वारस नाहीच करण्यासाठी त्या मुलीला मी दरीमध्ये ढकलून दिली. दरीमध्ये मुलीला ढकलून मुलगी मेली. तिच्या पोराचा गर्भही मेला. मग सांग माझ्या इच्छेचा कोण वारस होणार आहे? नाही सावकार तुम्ही ज्या उद्देशाने त्या मुलीला तुम्ही दरीमध्ये ढकललं पण ती मुलगी मृत्युमुखी झाली. परंतु तिच्या उदरात जो गर्भ होता तो गर्भ अजून जिवंत आहे. आणि जर हे कसं शक्य आहे? हे कसं शक्य आहे? म्हणजे जर हे तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही माझ्या इच्छेने त्या वारस होणार आहे. म्हणजे जर हे तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही माझ्या इच्छेने त्या वारस होणार आहे. म्हणजे जर हे तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही माझ्या इच्छेने त्या वारस होणार आहे. म्हणजे जर हे तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही माझ्या इच्छेने त्या वारस होणार आहे. म्हणजे जर हे तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही माझ्या इच्छेने त्या वारस होणार आहे. म्हणजे जर हे तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही माझ्या इच्छेने त्या वारस होणार आहे. म्हणजे जर हे तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही माझ्या इच्छेने त्या वारस होणार आहे. म्हणजे जर हे तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही माझ्या इच्छेने त्या वारस होणार आहे. म्हणजे जर हे तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही माझ्या इच्छेने त्या वारस होणार आहे. म्हणजे जर हे तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही माझ्या इच्छेने त्या वारस होणार आहे. म्हणजे जर हे तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही माझ्या इच्छेने त्या वारस होणार आहे. म्हणजे जर हे तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही माझ
हे कसं शक्य आहे? मुलगी मेली म्हणतोय, मी ढकलून दिलेली मुलगी मेली, मी दरीमध्ये ढकलून दिली मुलगी मेली, तिच्या पोटाचा दरीमध्ये मुलगी ढकलून दिली, मुलगी मेली आणि तिच्या पोटाचा गर्भ जिवंत आहे. हे कसं शक्य आहे? म्हणजे सावकार, तुम्हाला ही पुढची गोष्ट जर पाहिजे असेल आणि तुम्हाला जर खात्री करायची असेल तर तुम्ही एक काम करा सावकार, तुम्ही स्वतःहून ढेबेवाडीला जावा आणि ढेबेवाडीमध्ये एक गणा कुंभार नावाचा व्यक्ती आहे, त्या व्यक्तीच्या घरामध्ये जावा आणि त्या मुलीच्या उदरातला जो गर्भ आहे तो आता त्या घरामध्ये वाढतोय याची खात्री करा आणि मगच पुन्हा मला विचारा. आबा आयला तुम्ही किती लबाड खाऊन एका शहरात तुझं काय काय आधी म्हणताय कोल्हापूर उलटं पालतं गेलं, तो माणूस बी नाही कोल्हापुरात, ती पोरगी बी कारभार नाही म्हणताय. हे काय सांगितलं, गोड बोलून तुम्ही पोरगीला आणली, ढेबेवाडी मार्गे गेला हो आणि पोरगीला ढकलून दिलं. हो मी गेली ढकलून. आणि ती म्हणते पोरगी मेल्या पण पोरगाची होता म्हणतो. मग अरे काय बांधकडे झाले असेल तुम्ही अशी तरी न ढकलून. नाही नाही तू काय मला म्हणाल, अहो तू म्हणला ना, लबाड बोलायचं आहे. म्हणजे तुम्ही आधी खोटं बोलतात पण खरं बोलताय. अरे गाढवा, हे जर मी तुला सांगितलं तर गावभर म्हणून फिरला होता, आता काय जाते सांगितलं माझ्या नावाचा डांगोराकडे फिरला होता गावभर, म्हणून तुला कशाला सांगायचं म्हणून सांगितलं नाही. मला कशाला सांगितलं. आणि आता आहे की ढेबेवाडीत खाऊन या. पण हे कसं शक्य आहे? कसं कसं मुलगी मेली, दरीमध्ये गेली, मुलगी मेली काय झाले आणि तो गर्भ जिवंत आहे. हे कसं काय? भानगड काय झाली आहे? पोरगीला तुम्ही अशी ढकलून दिली. दिली. हा. कशी पोरगी अशी कुचत गेलेली, दरीतनं कुचत गेली आहे. हा. आणि 2-3 वेळा कुचल्यावर फटकीनं पोरगं झाडावर अडकलं, ते चित्र आहे. पोरग झाडावर जाऊन राहिलो. दक्षिण गेली होती तर आता म्हणते दादा हा ढेबेवाडीत आहे म्हणते. रामवर झाडावर चढते गाढवा. चढलं नाही मग कुचत अशी पोरगी गेलो, झटकेने निघाले, अडकले झाडात. त्यामुळे त्याचा ढेबेवाडीत आहे का कोपराकडे म्हणते. बरोबर आहे. आतापर्यंत त्या गोसाव्याला सांगितल्या सर्व गोष्टी खऱ्या ठरली. ही गोष्ट खरी त्यांच्या काय करायचं बा, एक असं करतो. आता जातो ढेबेवाडीला, त्या घरकुंभाराच्या घरी जातो, चौकशी करतो. तो मुलगा तिथं आहे का नाही याची चौकशी करतो. खात्री करा, खात्री करा. शाबास, आहे का नाही? आताच जातो. काय लक्ष्मीची तब्येत कशी काय? मुलगा झालाय का मुलगी? मुलगी काय? हे गाढवा. इकडे मस येली हा. आणि इकडे काकी येली. हा. काकी येल्या. माझं डोसकं काय चालला म्हणजे आमची मस येली हा. आणि इकडे काकी बाळाची बाळाची हा, काय? ती काही का- इली काकीला- काकीनी इली. म्हशीमुळे तसं असतं. येमच गेलं. काकी डिलिव्हरी झाली. ठीक आहे, मुलगी झाला. मुलगा काय मुलगी? जाग्यात फरक. काय झालं? हा मुलगा काय मुलगी काय जाग्यात फरक. जगात फरक म्हणजे आता मुलगा काय झाला असता तर इथं या कितीला धनी झाला होता, मला खाला होता. हा झाला सगळं. हो. आता मुलगी काय पण काय करतं ते? लग्न झाले की ते आपल्या दुसऱ्या घरी झालं. हा. म्हणजे जाग्यात फरक. जाग्यात फरक. ही जागा म्हणतो की दुसरी म्हणजे जागा. आता हिथं आहे तिकडे ते तिकडे जाऊन तिकडले बी घराला उद्धार करणार आणि इथलं बी, हा? जागेत फरक. तर दुसरी जागा म्हणतो. मला काय अक्कल नाही. जातो ढेबेवाडीला जातो, चौकशी करतो. 20 वर्षानंतरचा काळ, 20 वर्षानंतरचा काळ, 20 वर्षानंतरचा काळ. बघा यांच्यासारखं बसलो असतं तर बरं झालं असतं. ती बायको करून माझं नशिबाला लय घोळ झालाय. यांच्यासारखं काम पाडता तुमच्या पाया पडतो. मला अशी कल्पना आल्या का तुम्हाला आलंय काय कळलं नाही. अहो एवढी बायको मोठी आहे. भाग्य हे काय माझे आता एक काम कर, मी चालली बसणारा. लोकांचं पुढे टाकायची नाही तुम्हाला. मग बसणार जायचं.
उघड आहे काय ग? माझ्या डाव्या डोळ्याची पापणी उडते. किती अवघड आहे तुमचं काय उडतंय का? किती अवघड आहे ग? तुमचं किती अवघड आहे. तुझ्या डाव्या डोळ्याची पापणी उडते तुमचं आणि माझं वजवट डोक्यान ओढायला लागले. आज फक्त घरी येते का बाबा? नवीन पाहुणा कोणतरी येणार. ये ना. हा. गणू आला बा. आला. ए गणू कोण आहे रे? बारक्या पोरला बोलते गावडे. अरे कोण आहे? आता कुठं आम्ही गण्या एकमेकाला प्रेमानं बोलायला लागलो. तो रागीत राखेल बतायला कोणतं आलाय. काय रे हे? कोण आहे? एका घरातून बाहेर तरी यायचं. का तुझ्या बाची उचल घेतली मी माझ्या घरात आलाय आणि मी बाहेर येत मी का? नाही हाक मारले तू बाहेर यावं. हा? काय झालं? काय झालं? हसवात चुकले का तुझं? काय झालं? हसवात चुकले काय म्हणतोय मी. काय बनलं? मी दरविषय काय कोट आणि जॅकेट नामकं मला ओळख नाही. नाही रे बाबा. कसं ओळख? कसा ओळखते? डोळ्यात ओळख आहे का तुझ्या डोळ्यात? या डोळ्यात ओळख आहे तुझ्या? माझ्या घरातून माझ्या डोळ्यात बोट घालायला माझ्या डोळ्यात ओळख असू द्या तर नसू. तू कोण आहे रे? सातारचे बाबासाहेब सावकार म्हणतात मला. हा सातारचे बाबासाहेब सावकार. हे काय मला त्याच्यावर कळत नाही. जर सांग नेमका कोण आहे? सातारचे बाबासाहेब सावकार म्हणतात. सातारचे बाबासाहेब सावकार. बापशा. अरे गाबड्या कवाला का तुला आहे का बघा कसा मारा माझ्या घरातून बाबशा म्हणते. मग कोण तुला जागीरदार म्हणून मिस्त्री कशाला का तुम्ही जोगणारा काय नाही काय भानगड आहे? काय राहायची तुला? काय भानगड आहे? आता कुठं आम्ही दोघं जण नवरा बायको प्रेमान बोलत होतो. माहित आहे तुला? तर मी तुझ्याकडे रंड काय मी मी काय अरे बायको आहे वाघ कसला आहे? वाघ गावतो तुझी माझी बायको असले. एका डोळ्यात ओळख नाही. हा माझ्या डोळ्यात ओळख अत्तळे जेवायला गाडवणार काय काय केलं? तुला शिवाय देतोस? माझ्या डोळ्यात ओळख नाही ह्याला भानगड काय म्हणते मी? रे काय तुझं म्हातारा सातारा तुझं गाडी मडकी विकायला त्यावेळी म्हाताऱ्याच्या खांद्यावर बसून येत होता, गाडवावर बसून येत होता. बर का सर हा आमचं म्हातार काय? हा म्हातार काय? कुठे गेले म्हातारा तुझ्या भेटायसाठी आले. कुठं आहे म्हातारा? म्हातारा कुठं आहे तुझं? वारलं रे बाबा. वाढलं गेले अजून वाढ नाही. वारला गेले का काय पंढरपूरला गेले? आता मला वाढलं गेले. वारलं मी म्हणलं बाबा आता तुम्ही संपा. लई कौतुक झालं तुमचं. संपा म्हणजे वारा म्हणलं बाबा. वारा म्हणलं. आम्ही एकमेकाच्या शब्दाच्या बाहेर नव्हतो. माझा शब्द बाबाने पाळला. बाबा तुम्ही वारा म्हणल्या बरोबर पप्पा वारले. वडील वारले वडील वाईट कशाला? तुला काय झालं? माझा बाप नाही ना तुझा काय? तुला सुद्धा का रे का तुला पाणी पाजायचंय? तुला काय करायचं? तू पाजर ना? तू मी पाजलं नाही पाणी? मी असा लोंडा लावला होता नदीला आला तो लोंडा इतकं पाणी पाजलं. म्हातारा धन्य. कोण माणूस आहे ओळख नाही पाळख नाही जरा प्रेमाने बोलावं. या म्हणायचं बसा म्हणायचं पाणी देऊ का? हे जो काही जीव आहे त्याच्या तुला काय करायचं? पद्धत आहे आपली बोलण्याची. पाहुणा घरला आल्यावर माझा बघतो ती अरे पाहुणा आल्यानंतर पाणी घ्यायचं असते. आवड जळल्यात मी आता कसं खाल 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 पाणी चाललंय. आता अजून ते बंद पाईपलाईन चालू केली वाटतं. शासनाने किती चालू केले. आता नळ चालू आहे तिकडे चूळ भरून यायचं नाही. तिकडे काय झालं तुला? आता वड्याला पाणी आहे. घरात पाणी नाही. पाणी नाही. 8 दिवस जरा पाणी नाही. आम्ही नुसतं हात पाय धुतले. गपकी बागे गपकी पाहुण्याच्या आईला गाडो लागली. बागे लागली. सूर्या पाणी देत नाही. आपल्या बाग आहे का? आपल्या घरला आल्यावर चांगलं बोलावं. त्यांना काय बघतील काय म्हणजे ते पाणी आहे म्हणायचं. अगं तिची माझी काय बळक आहे का? ही कोण पोरगी? हा? ही कोण पोरगी? जागायला बाग- एवढी मोठी पोरगी घरात ठेवल्या बागे घातला जातो. ना? एवढी मोठी पोरगी घरात ठेवल्या कुठचं तू लगीन करून टाकायला? पोरगी वयात आले तर लग्न करून द्यायचं असते. अक्कल पाहिजे तुला. ए,
ए सावकारा, तू सावकार म्हणतो जीवाला लाज वाटली पाहिजे. अरे माझी बायको आहे, बायको बायको आहे माझी. बायको म्हणजे कोण लोक? हा, कोण लोक? तुझं लगीन काय झाले का नाही? कुठे दिली आहे गेला? तुझ्या बाच्या घरी दिली. माझ्या बायको कोणाला? तुला दिली. माझ्या बाच्या घरी म्हणलं तुला कोण झाली नाही, तुझी बायको झाली. तेवढं नातं जोडायला तुम्ही. अरा तू मस्तीचा बोकोडाच गेला का? तू का आलायची तुला? इकडे इकडे काय आलायचं? कोल्हापूरला गेलो होतो. मग मला काय माहेर करतीस मला? मग कशाला विचारलं का नाही? माझं महत्वाचं काम होतं म्हणून कोल्हापूरला गेलो होतो. अरे कोल्हापूरला जा नाही, सोलापूरला जा नाही, माझ्या लवड्यात जा. मला तुझं काय घेणं देणं सांग. तुझा माझा काय संबंध? का नाही? काही विचारलं म्हणून सांगतोय. कोल्हापूरला गेलो होतो. महत्वाचं काम होतं. काम झालं नाही, रात्र झाली म्हणलं डेबेवाडी जेवढा जावं. डेबेवाडीला गणू कुंभार ओळखीचा माणूस. तुझं कोल्हापुरात काम झालं हा. नाही म्हणून तू माझ्या घरात